पुष्पे पुष्पे कुठेस तू? हा काय हो आले. काय झालं? कशाला घोड्यावर बसलाय तुम्ही? अगं मी कशाला घोड्यावर बसतोय? ते पत्रिकेचं काय म्हणत होतीस तू? अहो आत्ताच कुठं पत्रिका बित्रिका घेऊन बसलाय? ती बघू परत, आधी ठरू दे तर मग छापू. अगं छापायच्या पत्रिका नाहीत, ती कुंडली बघतात ती, त्यात गुण जुळतात का नाही बघतात ती पत्रिका, त्याच म्हणतोय मी. अहो तसं म्हणा की मग. तुम्ही निस्तेच पत्रिका म्हणल्यावर मला कसं कळणार सांगा बरं? आता ह्याच्यावर लांबड लावत बसू नको. त्याचं काय ती मला सांग की. त्याचं काय तवा, ती काही विषय काढूच नका. पत्रिका नाही बघायची आपल्याला. आता ग का? आता जेडी ना अजिंक्यची पत्रिका जुळत होती, काय उपयोग झाला का? उगाच ती काय खुसपाट काढू नका. आणि भैयांना जर बघायची असेल ना तर मग बघू. आणि बघू म्हणले तर? आता एवढं सगळं जुळून आलं आणि परत त्याच्या पाया आडायला नको. अगं तसं नाही, तरी बी आपण गुरुजींना एकदा विचारून बघितलं असतं तर. मी बघून आली, गुरुजी म्हणले सगळं व्यवस्थित जुळतंय, काही सुद्धा अडचण नाही. जुळते? हा. तू कावा गेलतीस ग बघायला? आता काय करावं ह्या माणसाचं? अहो तसं नुसतं सांगायचं. सांगायचं? अगं लबाड कसं बोलायचं पुष्पे? देवा, काय हरिश्चंद्र घातलास रे माझ्या पदरात. अहो त्याला काय होतंय तवा, त्याने काय फरक पडणार आहे? अगं त्यांना पत्रिका बघून सगळं जुळवायचं असलं तर? जुळतंय म्हणून सांगायचं. आणि त्यांना जर बघायचं असेल तर बघू दे. आपण कशाला आत्ताच नाट लावायचंय, ते पुढचं पुढं बघू. बरं ठीक आहे, मी काय नाही बोलत. ते जे काय असेल ते तुझं तू बघायचं, तुला विचारलं तू सांगायचं, आणि पुढं काय घडलं तर? मी जिम्मेदार, माझं मी बघून घेते. फक्त तुम्ही काय पचकू नका म्हणजे झालं. अगं नाही बाई काय पचकत. हा, भैयांना कसं काय सांभाळायचं माझं मी बघते. सांभाळून या, सावकाश एकदम. हो रे बाळा. गुडघ्याला झेपत नाही तर कशाला एकटं जावं म्हणतो, कोणाला तरी घेऊन जावं. आता कुणाला नेतोस? चपल्या कुठे इकडेच काढायचे का? हो तिथंच असते. हा काढा. आता तुम्ही देवळा जाऊन सेवा करताना आम्ही तुमची सेवा करतो. वन अँड सेम थिंग. जीजी चपल्या घ्या. अरे असू दे. आओ घ्या आवाज जीजी, द्या. घ्या 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 लो. अगं बाई भैया, नमस्कार. नमस्कार. आव कस काय येणं केलं? अहो वाटत जीजी भेटल्या, मग त्यांना इकडे घेऊन आलो. बर बर. नीट ठेवलं का रे चपल्या? हा. आपलं घर आहे असंच वागा. असू दे असू दे. भैया आता तुमचंच घर आहे की हो. अगं दारातच काय बोलत उभं राहिला. या आत, या आत, या, या. या. या जीजी घ्या या. पुढच्या वेळी येताना ना तुला गुडघ्याचं तेल घेऊन येतो. बर या. हो रे बाळा. अंगाशी. सावकाश पळावं बाहेर. आहे का नाही? होय. या बसा सावकाश. असं. बसा. शीतल पाणी आणखी. जयश्री, ए जयडे, पाणी आण. भैया आल्यात बघ. हो नाही नाही कशाला उगाच, कुठं लॉंग डिस्टन्स वर आले. थँक्यू बर का. काय मामा आज ड्युटी नाही गेला? हे काय निघालोच होतं आता, तुम्ही आला म्हणून थांबला. आता 5 मिनिटांत जाईन. अहो काय मामा, आता आम्ही तुमच्याकडे बघून शिकतो, तुम्हीच असं करताय. आता आपले फौजी बघा की ड्युटी करतात का नाही. हा, ड्युटी इज फर्स्ट. अहो भैया, तुम्ही दिलेला ज्यूसर अहो लयच भारी चालतोय तो. हाय का नाही ग जयडे? हा तर लईच भारी आहे बघा ज्यूसर, लय भारी ज्यूस होतो. तुम्ही वापरलेला दिलाय वाटतं. अहो काय जयश्री, तुम्हाला वापरलेलं का देईल, आणि तुम्हाला असं का वाटलं? नाही, भांड्याला आधीपासूनच काहीतरी लागलेलं होतं ना आतनं, म्हणून म्हणलं. ए टॅलेंट, व्हॉट इज दिस? म्हणजे त्याचं काय भैया, आधी आपण टेस्ट करून पाठवला ना, म्हणजे चालतोय की नाही ते, त्यामुळे ते. हा हा,
टेस्टच करून दिला असेल ते. काय माहित बाई, असल बी. आता ते कुठं आपल्याला काय खरं सांगतात तेव्हा. जयडे गबस, थट्टा करू नको उगीच. शीतल, जा की जरा काहीतरी खायला आण. नाही नाही, नको नको, काय खायला वगैरे नको. काय नवरात्रीचे उपास पकडल्यात ना मी. आमच्या वतीनं तुम्ही सगळेजण खावा. तुम्ही खाल्लंय काय ना आम्ही खाल्लंय काय एकच आहे. हा काय शीतल, उपास धरलाय बाई तुम्ही, आणि ती आणि का? आम्हाला बायको चांगली मिळावी म्हणून आम्ही उपास धरलाय. चांगली बायको, आता आणि किती चांगली पाहिजे? अहो, मामी त्यांना असं म्हणायचंय की चांगली बायको मिळाली म्हणून त्यांनी उपवास केला. देर यू आर टॅलेंट. तुम्ही नसता तर काय झालं असतं आमचं. बरं येऊ का, जिजीला सोडायला आलता. आहो नाही नाही, असं कसं? एवढं तुम्ही घरी आलाय ना, असं न खाता पिता जायचं म्हणल्यावरती बरं दिसतंय का सांगा बरं? मग ज्यूस चालतोय ना उपासाला? हा, मग मस्त पैकी ज्यूस करून आणते बघा. जेडे जा, ज्यूस करून आण जा. अहो नाही, कशाला उगाच. नाही नाही, ज्यूस घेतल्याशिवाय जायचंच नाही बघा. जेडे जा की. तूच जात, मला जरा बोलायचं त्यांच्याशी. अगं जा की, ज्यूस आण जा त्यांच्यासाठी. जेडे काय तर वाकडं तिकडं बोलू नकोस. संचालक, मला एकदाच आणि शेवटचं सांगा, तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं आहे का नाही ते? हे असं रोज रोज निर्णय बदलण्यापेक्षा नकोच ती लग्न, राहू देत. तशी बी अगदी एकटी राहायचीच मी, इथून पुढे बी राहीन. अगं चेडे, काय बोलतीयस तू? चेडे, अगं असं कसं बोलतेस? एवढा बिराग बरा नाही पुरी. बरोबरच बोलतायत त्या. एकदा असं केल्यानंतर परत विश्वास कसा ठेवायचा माणसाने? प्रेसिडेंट, शीतल, सॉरी बर का. प्रश्न जर का विश्वासाचा असेल तर करेक्ट आहे मग तुमचं. आहे, आमचे पण हात दगडाखाली आहेत. म्हणजे अजून बी काही नक्की नाहीच का तुमचं? बघितलं पप्पा, हेच तर मी सांगत होती तुम्हाला. अहो प्रेसिडेंट, ऐकून तरी घ्या आमचं. काय ऐकायचंय तेव्हा? हे पोरानो, अरे भांडताय कशाला? शांतपणी बसून जे काय आहे ना ते ठरवून टाका की. मी तर म्हणते, भिजत घोंगडी टाकतेच कशाला? अरे एकमेकाने एकमेकाला समजून घ्या आणि मग काय ते ठरवा की. काय, आमची तुम्हाला रिक्वेस्ट आहे, तुम्ही तरी आम्हाला समजून घ्या.
काय जयश्री आमच्यावर चिडले, पण तुम्ही त्यांना समजावून सांगा. आमच्या घरात वडिलांनंतर आम्ही एकटेच पुरुष, बाकी आईसाहेब आणि ताईसाहेब. का रे टॅलेंट? हो ना, आणि सगळा लोड भैयावरच असतो. बरं आहे का शीतल, काय त्यांना आम्ही ना आम्हाला ते, म्हणून त्यांच्या शब्दाबाहेर आम्हाला जाता येत नाही. बाकी घरात आम्ही एकटेच, म्हणून तर आम्ही फोन करून सारखे त्रास देत असतो. जयश्री तुम्हाला, मामींला, म्हणजे कामासाठीच बर का. ती बाकीचं काही बी सांगू नका. बरं ठीक आहे, आम्ही डायरेक्ट कम टू द पॉइंट येतो. आमच्या ताईसाहेब आणि आईसाहेब या लग्नाला परवानगी देणार नाही. अहो पण भैया तुम्हीच तर म्हटला होता की म्हणजे बोलतो म्हणून. भैया बोलणार होते, पण आता आई साहेबच ऐकणार नाहीत ना, म्हणून ते बोलले नाही. म्हणजे तुम्ही अजून घरी काय बोललाच नाही वे? नाही, आम्ही सांगणारच होतो, पण म्हणलं सरप्राईज देऊ. आणि त्यांना नंतर पटलं नाही तर? आम्ही तुमच्याकडे येऊ. काय तुम्ही एवढं चांगलं समजावून सांगता ना, पण ती वेळच येणार नाही. आम्ही एकुलते एक असल्यामुळे आईसाहेब पण काय विरोध करणार नाहीत. तर त्याचं झालंय काय शीतल, आपलं लग्न ठरलं. म्हणजे आपलं लग्न ठरलं होतं. त्यावेळी आमच्या आईसाहेबांनी लई तयारी केली होती. लई कुठनं काय 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 आणलं होतं. अहो चांदवडी तर सोडा, अख्ख्या साताऱ्यात असं लग्न नाही झालं, असं लग्न करण्याचा त्यांचा प्लॅन होता. पण काय सगळंच फिसकटलं. आपलं सोडावं, आपण सगळं विसरलो, पण त्यांचा मूड ऑफ झाला ना. त्याच्यानंतर आत्ता त्यांनी स्वतःहून आमच्या लग्नाविषयी बोलले. मग असं डायरेक्ट नाही कसं म्हणणार ना, म्हणून शीतल आम्ही काल तसा निरोप पाठवला होता. तुम्ही प्लीज जयश्रीला समजून सांगा. आणि काय आमच्या आईसाहेबांची तब्येत पण आता नीट नसते, वय झालंय ना त्यांचं. डॉक्टरांनी सांगितलंय त्यांना धक्का बसेल असं काय करू नका. काय रे टॅलेंट? अहो हो ना, मी कालच दवाखान्यात गेलो होतो रिपोर्ट आणायला. डॉक्टर बोललेत की त्यांची कंडिशन खूप हार्ड आहे. नाहीतर काय, मला पण आता हल्ली भीती वाटायला लागली. म्हणजे कुणीतरी काहीतरी येऊन करेल, मध्येच खोडा घालतंय का काय. एकतर घरात आम्ही एकटेच, म्हणजे कुणी बाई माणूस नाही ना. आता घरात कुणीतरी असलं की तेवढंच बरं. आता विचारायचं तरी कुणाला? ही घ्या, एकदम फ्रेश करून आणलाय बघा. थँक्यू थँक्यू. आम्ही आता तेच बोलत होतो. म्हणजे काय जयश्री आमच्यावर चिडल्यात ना. त्यांना आम्ही तेच सांगत होतो आमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे ते. त्याच काय, घरात कुणी बाई माणूस नाही म्हणले की काय तारंबळ उडते तेच सांगतोय. होय ती तर आहेच. आणि बर का, तिच्या तसं मनात काय नसतंय बघा. तशी ती लय निर्मळ मनाची आहे. येस येस आय नो. पण मी काय म्हणतोय, तसं मदतीला कोणीतरी आलं पाहिजे ना घरी. बाई माणूस काय घरचंच काम आहे, असं रोजाव कुठल्या शेतीच्या कामाला बोलवायचं का कुणाला? हा, म्हणून विश्वासातला माणूस पाहिजे. आता कसं आहे,
सोनं नाणं पैसा अडका असंच पडलेला असतोय. त्यामुळे विश्वासातला माणूस पाहिजे. आणि काही काम पण करायचं नाही. घरात गडी आहेत, त्यांना काम सांगायचं, ती करतात आपली. अहो मग त्याला काय झालं, मी येते की. तुमची काय असतील ती कामं सांगा मला. अहो तुम्ही कशाला उगाचच, म्हणजे तुम्हाला फेडरेशनची घराची कामं एवढी असतात, त्यातच तुमची किती वाढताना होती. मग जेडीला पाठवते. अगं तिला कशी पाठवणार, काही कळतं का तुला? ऐका आता, त्याला काय होतंय, आता तिचंच तर घर होणार आहे ती. लग्नाच्या अगोदर कशी पाठवणार? उगाच आपलं काय तर कशी बोलतीस ग? करेक्ट आहे, जिजींचं करेक्ट आहे. जिजी म्हणतात ते करेक्ट आहे. आता काय ह्या वयात जिजींना पण शक्य होणार नाही. मग आता राहिलं कोण? हा, शीतल. त्यांच्या चेहऱ्याकडेच बघून असं वाटतं की त्यांची इच्छा नाही. तुमच्या सगळ्यांच्या आनंदापायी त्या हो म्हणाल्यात. राईट? म्हणजे असं आम्हाला वाटतंय बरं का. त्यांच्या मनात नाही असेल तर आपण लग्न रहित करू. उद्या जर का उठून एकमेकाची तोंडच बघायची नाही तर मग काय उपयोग आहे? नकोच ना सगळं. आमच्या आईसाहेब पण मागे लागल्यात, आमदाराची पोरगी कर, आमदाराची पोरगी कर. पण नाही करत का? माणूस की नावाची काही गोष्ट शिल्लक आहे का नाही? आणि हे असे घडी घडीला शब्द फिरवणारे राजकारणी आम्ही नाही. राजकारणातले असे छक्के पंजे आम्हाला जमत असते तर आज आम्ही कुठं असतो. भैया नाही म्हणजे तुम्ही तसा विचार करू नका. आजन शीतलचा तसा काहीच प्रॉब्लेम नाहीये. नक्की? होय. तसं असेल तर मग डनच करून टाकू. होय होय, डन डन. आता या खुशी के मौके पर ज्यूस पीते. हा? हॅलो आजा, अरे 100 वर्ष आयुष्य आहे तुला. कर. अरे काय नाही, भैया आले होते घरी, तुझाच विषय चालला होता. मामा एक मिनिट थांबा, मला मी बोलतो जरा. नमस्कार फौजी, हर्षवर्धन देशमुख बोलतोय. बोईटेंचा जावई, आता तुमचा बंधू. हा नमस्कार. काय म्हणते, काश्मीरला थंडी बिंडी लय असेल ना? हा, काळजी घ्या. काही इकडे शीतल पण तुमची लय काळजी करत असते. घरी कसं काय? हे लग्नाचं बोलणं करायला आलो होतो आता. सगळी तयारी होत आली, तारीख काढायची राहिली फक्त. एकदा सगळं ठरलं की तुम्हाला सांगतो की. हा, तुम्हाला यायला लागते बरं का. तुम्हाला क्वालिटी सफारी शिवणार आहे, पुण्याहून शिवून आणणार आहे बरं का. आता तुम्ही आमच्याकडे जॉबला होता का नाही, बॉडीगार्डच्या. बॉडीगार्ड, हा, त्याच्यापेक्षा क्वालिटी सफारी शिव. आणि एकदा का लग्न झालं की मी आणि शीतल येऊ की तिकडे.